परंतु आमचे आदरणीय गडकरी साहेबांनी विनंती की हा जो एक ऐतिहासिक आमचा जो साहेब आमचा ऐतिहासिक जो शिर्डी नगर रस्ता आहे तो ऐतिहासिक अपरे सर इतक्या लक्ष देऊन ते काम करण्याचा प्रयत्न केला, 2दा टेंडर निघाले, तिसऱ्यांदा आता निघतंय. तर त्याच्यामध्ये आमच्या डॉक्टर सुजय आणि माझी निवडणूक त्या रस्त्यावरच झाली. म्हणजे खरं म्हणजे त्या रस्त्याचा आणि दुरावणे माझा तसं काही थेट कार्यवाही संबंध नव्हता, कारण शेवटी जी कार्यपद्धत राष्ट्रीय महामार्गाने अवलंबलेली आहे त्याप्रमाणे होत राहत असत. पण हा सामान्य लोकांना तो विषय तेवढा तिथपर्यंत त्यांना कळत नाही किंवा त्यांना त्या संबंधित फार माहिती नसते. आणि म्हणून सर हे आपण आता एवढं मोठं सुरत चेन्नई किंवा आता नांदूर शिंगोटे रोड आपण घेतोय, याच्यामध्ये आपण कसाऱ्या फाट्यापासून पुढे नांदूर शिंगोटे चौपदरीकरण घेतलं आहे. आमची विनंती की ह्या रस्ता सुद्धा कसाऱ्या फाट्यापासून कोलारपर्यंत तो चौपदरीकरण झाला पाहिजे, कारण निम्मी रस्त्याची तीच वाहतूक सर पुढे नांदूर शिंगोटेला जाते. निम्मा रस्ता चौपदरीकरण, निम्मा रस्ता दुपदरीकरण. तर सर आमची विनंती आहे की हा सुद्धा रस्ता पूर्ण चौपदरीकरण करावा. आणि या शिर्डी नगर रोडच्या बाबतीत सर आपण काहीतरी ठोस असा निर्णय करून या संदर्भात आमच्या सगळ्या येणाऱ्या हजारो साई भक्तांची आता उद्या कुंभमेळा येणार आहे सर. कुंभमेळ्यामध्ये शिर्डी शिंगणापूर हे दोन सर्किटवर लोक जाणारच आहे. नाशिकहून लोक शिर्डीला आले की शिर्डीहून शिंगणापूर जाणारच आहे. तर तोच रोड आहे संपूर्ण आपण जी मी आपल्याला विनंती केली त्या संदर्भात सुद्धा सर आपण व्यक्तिगत लक्ष घालावं अशी विनंती आहे. आणि नगर शिर्डी हाय रस्त्याचं टेंडर काढून त्याच्या भूमिपूजनाला काही मी येणार नाही, कारण मलाच लाज वाटते येण्याची. कधी असं काम होत नाही. पण आता या तिन्ही कॉन्ट्रॅक्टरच्या बँक गॅरंट्या जप्त करून त्यांच्यावर जेवढी कठोर कारवाई करता येईल तेवढी नक्की करू. त्याचं टेंडर झालेलं आहे म्हणतात हे, पण माझा विश्वास नाही तर सुरू झालं, कारण एखाद्या गोष्टीला नाट लागला तसा हा रस्ता प्रॉब्लेमॅटिक झाला. त्यामुळे याचं काम लवकर सुरू होईल. पण याची जबाबदारी माझी आहे. त्यामुळे हाही रस्ता तुम्हाला उत्तम क्वालिटीचा तयार करून मिळेल असा विश्वास देतो. आणि मनमाड ते विशेषतः धुळे हा जो रस्ता जाणारा होता अहमदनगर BOTचा, तोही आता 4 लेनच्या ऐवजी मी अधिकाऱ्यांना सूचना करतो की 30,000 PCUs आहे, तर याला 6 लेन करता आलं तर मधलं जो आपला ग्रेडियंट आहे तो थोडा कमी करता आला तर बघा. पण सर्व्हिस रोड चांगले करून आणि सगळ्या गावांना नीट करून याचा व्यवस्थित DPR तयार करा. पुढल्या 25-50 वर्ष याची अडचण यायला नको याची काळजी घेऊन हा रस्ता आम्ही करू असा विश्वास व्यक्त करतो. आणि आपल्या सगळ्यांना